संस्था आलेल्या होत्या महाराष्ट्र राज्यातल्या आणि त्यामध्ये मी गेले होते 2 दिवसाचं आमचं ट्रेनिंग होतं आणि एक सर आले आणि ते म्हणाले की आम्ही अशा प्रकारे एक हे करतो कंपनीचे लोक होते. मग त्यातल्या काही बाकीच्यांनी काही लक्ष दिलं नाही, परंतु आम्ही मात्र तेवढंच कानामध्ये ऐकलं की माझ्या डोक्यात आलं की आपल्या विधवा आणि निराधार महिलांना याचा उपयोग होईल, म्हणून आम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केलो. फक्त त्यांची एक अट होती, म्हणजे आहे की त्यांचा चहा जो आहे चविका चहा तो त्यांनी संपवला पाहिजे आणि या अटीवर त्यांनी आपल्याला महिलांना गाड्या दिलेल्या आहेत. तर आता आपण रत्नागिरीमध्ये दिल्या, चिपळूणमध्ये दिल्या आणि देवरुखमध्ये सगळे म्हणायला लागले की तुम्ही देवरुखमध्ये आणि देवरुखमध्ये का नाही, म्हणून मग 2 गाड्या देवरुखमध्ये आणलेल्या आहेत. त्यातल्या एका गाडीचा आज आपण उद्घाटन करतो. आमच्या रजनी कोळंबकर आहेत, त्यांनी आपले जे कार्यक्रम झाले पंचायत समिती देवरुखमध्ये जे कार्यक्रम झाले त्या कार्यक्रमामध्ये एका विधवा महिलांचा आंतरराष्ट्रीय दिवस आपण साजरा करतो त्या दिवशी त्या आलेल्या होत्या आणि आमची जी काही भाषणं त्यांनी ऐकली त्यातनं आम्ही माहिती जी सांगितली त्या माहितीमधलं त्यांनी पकडलं की मला डिस्काउंट जर मिळाला तर मी तिथे काहीतरी करेन अशी त्यांच्या मनामध्ये तेव्हा इच्छा निर्माण झाली आणि त्यानंतर त्यांनी मला येऊन भेटल्या आणि मला म्हणाल्या की मी घरकाम करते परंतु मला स्वतःचं करायचं आहे. त्यांच्या हाताला फार टेस्ट आहे, त्यांच्या हातचं जेवलेली आहे, त्यांचं हातचं जेवण फार सुंदर असतं. तुम्ही तुमची हिंमत आहे की मला काहीतरी स्वतःचं करायचं आहे ही तुमची कल्पनाच फार छान आहे, कौतुकास्पद आहे. म्हणून मग आम्ही त्यांना बोलले सर आम्ही विचार केला आणि मग आपण त्यांना देऊ द्या. तर आज आमचा SSYचे 21 दिवसांचा कोर्स होता त्यामुळे आम्हाला जरा गडबड झाली म्हणून तुम्हाला अचानक सांगायला लागलं, त्याबद्दल मी तुम्हाला दिलगिरी व्यक्त करते. आणि म्हटलं आज आपण यांचं उद्घाटन जे आहे ते करूया आणि याच्यानंतर आम्हाला अनेक महिलांना कारण कंपनीच्या अटी आहेत आणि त्या पाळत राहण्यामध्ये म्हणजे बंधनात आहे, तर आम्ही स्वतः असा प्रयत्न करतो की त्यांना अजून काय काय रोजगाराच्या संधी देता येतील. तर तुम्ही फक्त आम्हाला सपोर्ट करा, म्हणजे आम्हाला सपोर्टची फार गरज आहे. मला माहिती आहे आमचे शिंदे सर त्यावेळेला आंतरराष्ट्रीय विधवा दिवस जेव्हा साजरा झाला तेव्हा शिंदे सर तिथे आलेले होते आणि त्यांनी जे काही 2 शब्द बोलले ते ऐकले, त्या ऐकल्यानंतर आमच्या महिलांच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू नुसते वाहत त्या भावनिक झालेल्या होत्या आणि सर म्हणाले की मी तुमच्या भावासारखा पाठीशी आहे. आणि त्यांच्या आईच्या संदर्भात सुद्धा जी घटना घडली तेव्हा सुद्धा त्यांनी सांगितलं की नाही माझ्या आईचे तुम्ही बांगड्या वगैरे फोडायच्या नाही, तिथे सुद्धा त्यांनी विरोध केलेला होता. आणि अतिशय संवेदनशील मनाचे आमचे शिंदे साहेब हे या विषयाला उचलून धरणारे, विधवा अनिष्ट प्रथा बंद करण्यासाठी विधवा महिलांचं हळदीकुंकू असू दे कुठलाही कार्यक्रम असू दे सर आम्हाला नेहमी सपोर्ट करतात. तर त्यांचा एक पुष्पगुच्छ देऊन आपण स्वागत करूया.